हॅलो नमस्कार मंडळी, मी मनीषा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगला, ज्याचं नाव आहे मनीषा एकी ब्लॉग. आम्ही निघालो आहे धर्मस्थळ शृंगेरी आणि उडुपीला. तर सकाळी आम्ही निघालेलो, माझे आई बाबा, अंश, मी, माझे मिस्टर आणि ड्रायव्हर. आणि आम्ही थांबलेलो शिवमोग्गाला नाश्त्यासाठी. तर नाश्ता एक नंबर होता, डोसा आणि मी घेतलेला इडली आणि वडा. पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली आणि ही मस्त अशी सुपारीची झाडं होती. त्या फुल एरियाला नुसतं सुपारीची आणि नारळाचीच झाडं होती आणि खूप छान अशी वाटत होती. आणि ही आहे तुंगभद्रा डॅम, जे डॅम आहे त्याचं पाणी. तर पुढे आम्ही निघालो, तर नियरली आम्ही शृंगेरीला येऊन पोचलो. जवळपास 11-12 या दरम्यान आम्ही शृंगेरीला पोचलो सकाळी. शृंगेरीला छान दर्शन घेतलं. तिथं दर्शन लवकर झालं, एक 1-1.5 तासात झालं दर्शन. मग तिथं दर्शन त्यांनी घेऊन आम्ही तिथंच प्रसाद घेतला आणि मस्त असं दर्शन झालं आमचं. तिथं मस्त असे एलिफंटही होते. तर खरंच मंडळी, शृंगेरी मस्त विजिट करा एकदा, लाईफ टाईममध्ये एकदा तरी विजिट कराच. हे आहे ते मंदिर शृंगेरीचं, शृंगेरी शारदांबेचं टेम्पल आहे. तर नक्की विजिट करा या मंदिरला. हे ते शृंगेरीचं मंदिर आहे. आणि इथं समोर मस्त असे एलिफंट दिसू शकतात तुम्ही. तर मस्त असे त्यांनी आशीर्वादही देत होते. खूप मजा वाटली ती. तिथून यायला मन असं होतच नव्हतं. तर इथे थोडे फोटो सेशन्स केले आणि तिथंच खाली उतरून, पाठीमागच्या बाजूला खाली उतरून गेलं की रिव्हर आहे. त्या रिव्हरमध्ये मस्त असे मोठे भरपूर असे मोठे फिश आहे. तिथे भरपूर लोक चिरमुरे घालत होते, तर ते खायला खूप असे मोठे होते. तर ते बघायसाठी आम्ही गेलो. तर इथे खूप इम्पॉर्टंट अशी एक विषय मी सांगत आहे, ते म्हणजे जर तुम्ही शृंगेरी, धर्मस्थळ या टेम्पल्सना, म्हणजे साऊथच्या कोणत्याही टेम्पल्सना, पण मी तर आता ह्या दोन्ही व्हिजिट केल्या टेम्पल्सना. तर ह्या टेम्पल्सना तुम्हाला जायचं असेल तर बॉईज म्हणजे मेन्सनी लुंगी, आणि लुंगी कंपल्सरी आहे. त्यांना आत म्हणजे गाभाऱ्याच्या जवळपर्यंत एंट्री नसते. जर पॅन्ट किंवा शर्ट पॅन्ट असेल तर, लुंगी असेल तर जरा गाभाऱ्याच्या जरा जवळपर्यंत तुम्हाला एंट्री देतात त्यांनी. आणि मुली किंवा लेडीजसाठी असं आहे की एक तर लेडीजनी साडी घालायला पाहिजे, नाही तर फुल चुडीदार म्हणजे नॉर्मली आपला कुर्ता पॅन्ट आणि ओढणी खूप इम्पॉर्टंट आहे. तर मंडळी, ही गोष्ट नक्की आठवण ठेवा, ह्या टेम्पल्सना व्हिजिट करताना नक्की वेअर करा. तर ही होती छोटीशी माहिती. ನೀ ಮಲ್ಕೋಬೇಡ, ನೋಡು ಈಗ ರಾತ್ರಿ ಮಲ್ಕೋವಂತೆ. ಈ ಫಾಗ್ ಎನಿಮಲ್ಸ್ ಏನೇನು ಸಿಗ್ತಾವೆಲ್ಲ ನೋಡಿಬಿಡಿ ಈಗ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಲ್ಲಿ ಮೇಲೆ ಎಷ್ಟು ಸೂಪರ್ ಕಾಣ್ತದೆ. अंश आणि ड्रायव्हर काकांची मस्ती चालू होती आणि खूप घनदाट असं जंगल होतं. खरंच भीती वाटत होती आणि खूप असा काळोख वाटत होता. ही ॲक्च्युली दुपारची क्लिप आहे, जवळपास 2-3च्या दरम्यान ही क्लिप आहे, पण एवढा काळोख होता ना, जसं की 5-6 वाजले तेवढं असं काळोख होतं. तर खूप घनदाट असं जंगल होतं, खूप मस्त असं वाटत होतं. जंगल संपल्या आम्ही टी ब्रेक घेतला. तर टी ब्रेक झाल्यानंतर पुढे धर्मस्थळ रूटला जाताना, धर्मस्थळच्या जवळच आहे, हे आहे राम मंदिर. खूप मस्त असं होतं आणि खूप मोठं होतं. तर इथं जवळपास आम्ही धर्मस्थळला येऊन पोचलेलोच आहोत. तर मस्त असा सीन होती आणि काल परवा तर ऊन अजिबात नव्हतं, त्याच्यामुळे आमचा प्रवास खूप असा छान झाला. म्हणजे ऊन बघायलाच मिळालं नाही, असं वाटत होतं की आम्ही मान्सून टाईममध्येच गेलो आहे, असं छान असं वाटलं. तर हे आहे धर्मस्थळचा मेन गेट.
धर्मस्थळला आम्ही जवळपास 5:30 वाजेपर्यंत जाऊन पोचलो. पण प्रचंड गर्दी असल्यामुळे आम्हाला रात्री जवळपास 9:30-10 वाजता आमचं दर्शन करून जेवण करून आम्ही बाहेर पडलो. तर खूप वेळ लागला इथं. हे धर्मस्थळचं मेन स्तंभ आहे. तर इथं मी छान दर्शन झालं. पण खूप छान फॅसिलिटीज पण आहेत. आत कॅमेरा अजिबात अलाउड नव्हता, त्याच्यामुळे मी काही शूट केलं नाही आत. तर खूप छान फॅसिलिटीज आहेत इथं. मोठे मोठे हॉल्स आहेत. तेवढ्या जणांनाच सोडतात त्या रूम्समध्ये. नंतर तुमचा टायमिंग सगळं त्याने डिटेल्स स्क्रीनवर शेअर करतात. आणि तिथं सगळे फॅसिलिटीज आहेत. ड्रिंकिंग वॉटर, बाकी सगळं मुलांचं, लहान मुलं असतील तर त्यांचे केअर, हे सगळे फॅसिलिटीज आहेत. आणि खरंच खूप छान आहे. मस्त विजिट आहे. मंडळी, व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका.